कहाणी महालक्ष्मीची. एक आपलं आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती. आवडतीचं नाव पाटमाधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी होतं. या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदनवनेश्वर होतं. तो झणी उडे झणी बुडे, क्षणी स्वर्गात जाईल क्षणी पाताळात जाईल असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले व नंदनवनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता. तो आपल्या आईला म्हणाला, आई आई मला भाकर दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, तू गरिबाचं पोर आहेस तर 4 पावलं पुढे जा. झाडाआड ही वाळलेली भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकर दिली. म्हातारीचं पोर भाकर घेऊन निघालं. सगळ्यांच्या पुढे गेलं. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदनवनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं रात्र फार झाली. म्हातारीचा पोर तिथेच राहिला. पुढे मध्यरात्री काय झालं? देवकन्या नागकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. मुलानं विचारलं, बाई बाई ह्यानं काय होतं? त्यांनी सांगितलं की पडलं झडलं सापडतं, मनी चिंतलेलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोही वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या, पहाटेस उत्तर पूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसं नागकन्यांनी वर मागितला. तसा ह्यानंही मागितला. तेव्हा देवीनं आशीर्वाद दिला की राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधशील, नवलवाट नाव ठेवील, तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन राजाच्या अंगणात मरून पडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे सुटली. परसात आली तो राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजात जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता. त्यानं त्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलवू धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्यानं राजाला पुसलं, राजा राजा मी आळ नाही घातला, अन्याय नाही केला, तर मला इथं का बोलवलं? राजा म्हणाला, भिवू नकोस, घाबरू नकोस. माझा वैरी नंदनवनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझंच नाव सांगतायत. याचं काय ते कारण सांग. पोरगा म्हणाला, राजा राजा मी त्याला मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती कोणती? तिला तू कुठं भेटलास? पोर म्हणाला, मी सगळ्यांच्या पाठीमागून निघालो. थोडासा पुढे गेलो. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. तो येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. मध्यरात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या. पुढं मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटे महालक्ष्मी कोल्हापुरात जाती जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला. तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधशील, नवलवाट नाव ठेवशील, असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली, सातू घेऊन घरी आलो. तो आपलं बोलावणं आलं. राजानं त्याची हकीकत ऐकली. आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, अर्ध भांडार दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं राहू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीनं नवलवाटाला बोलवू धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखवला. तिला सांगितलं, अश्विन मास येईल, अष्टमी येईल, त्या दिवशी सुतांचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. 16 अर्घ्य द्यावे, धूप दीप दाखवावा, नंतर नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी, तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणे दर अश्विन मासी करावं. असा वसा तिनं समजून घेतला व आपण ते व्रत पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झालं? राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय म्हणून विचारलं. राणीनं तातूची सर्व हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हारे बहू, दोरे बहू, काकणे बहू, कळावे बहू, तेव्हा व्रताचं सूत तू सोडून टाक, मला याची गरज नाही. पुढे रात्र झाली. राजा राणी दोघे निजली. सकाळी दासी बेटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासींना तो नवलवाटाच दिला.
त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला, त्याला नावडती भेटली. तिनं तो तातू मागितला. तेव्हा हा म्हणाला, तू उठशील मातशील, घेतलावसा टाकून देशील. तिनं सांगितलं, उतणार नाही मातणार नाही, घेतलावसा टाकणार नाही. असा तातू तिच्या हवाली केला व वसा सांगितला. पुढं अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाटमाधव राणीच्या महाली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे की नाही हे पाहू लागली. तो घरात कुठं काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाटमाधव राणीला म्हणू लागली, अगं अगं पाटमाधव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काही नाही. तेव्हा राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं पाटमाधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर ते तुझ्या राज्याला पुरे होईल. राणीनं उत्तर दिलं की म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाटमाधव राणीला एक हात मारली. अगं अगं पाटमाधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला दहीभाताचं शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दहीभाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला ती पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला, सवतीच्या महाली डाराडूर करीत असशील, अर्धअंग बेडकाचं अर्धअंग मनुष्याचं असं होऊन तू पडशील. इतकं राणीनं ऐकलं व खदा खदा हसली. पुढं म्हातारी निघून गेली. ती चिमारदेव राणीच्या महाली गेली. इकडं तिकडं पाहू लागली. तो जिकडं तिकडं तिला गडबड दिसली. एकीकडे पूजेतच साहित्य दिसलं तर दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला दिसला. तिनं चिमादेव राणीला विचारलं, अगं अगं चिमादेव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे. तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच आहे. राणी म्हणाली, तुला कशानं ओळखावी, कशानं जाणावी. ती सकाळी कुवारीन झाली, माध्यान्नी तरुणी झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. अशा तिन्ही कळा तिनं पालटून दाखविल्या. नंतर राणीनं तिला घरात बोलवलं. नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, चौरंग बसायला दिला. राणीनं नवलवाटांनी पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघीजणी घागरी फुंकू लागल्या. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपांचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली व विचारलं, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो, तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसं राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली, राजाचा हात धरला व मंदिरात घेऊन गेले. सारेपाट खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली. तशी राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ. राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणीत डाराडूर करील. अर्धअंग बेडकाचं अर्धअंग मनुष्याचं अशी ती होऊन पडेल. तशी चिमादेव राणीनं तिची प्रार्थना केली की इतका कडक शाप देऊ नका. तसं देवीनं सांगितलं की राजा तिला 12 वर्ष वनात तरी धाडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजानं तिला रथात घातलं व राजवाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोरी ये. तशी ती फाटकं तुटकं लुगडं नेसली, घाणेरडी चोळी अंगात घातली, केस मोकळे सोडले, कपाळी मळवट भरला, जळतं खापर डोळीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली. राजानं विचारलं, ओरडत किंचाळत कोण येत आहे, भूत आहे की खेत आहे. शिपायांनी सांगितलं, भूत नाही की खेत नाही, तुमचीच राणी तुम्हाला सामोरी येते आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका. शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई बाई रडू नको, आम्ही तुमच्या हातचं खाल्लं प्यालेलं आहे, आमच्यानं तुला काही मारवत नाही, म्हणून सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात काही येऊ नकोस. राणीला तिथं सोडून दिलं व आपल्या नगरात निघून आले. नंतर ती तशीच फिरता फिरता नगरात गेली. पहिल्यानं कुंभाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे. तोही सापडली. त्यांनी हिला हाकून पेटून लावली. पुढं ती कासाराच्या आळीला गेली. तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते, पण एकही चुडा उतरेना. तेव्हा चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे. तेव्हा ती सापडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. तेथून निघाली ती सोनाराच्या आळीत गेली. नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते, तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे. तेव्हा ही सापडली. त्यांनी तिला हाकून पेटून लावली.
तेथून निघाली ती शाळेच्या आळीस गेली. तिथं पाहतात तो नव्या राणीला नवी साडी विणीत होते, पण एकही साडी चांगली उतरेना. मग त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे. इकडे तिकडे पाहू लागले, तोही सापडली. मग हिला तिथून हाकून पिटून लावली. पुढं ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषींची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली, तो ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. ती तिथेच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण करी, पूजेचं मांडून ठेवी, अशी तिनं 12 वर्ष सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथे झाड सारवण कोण करतं? त्यांनी समोर यावं. तशी ती ऋषींच्या समोर आली. नमस्कार केला. ऋषींनी झाडं सारवण करण्याचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासूनची हकीकत सांगितली. ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली, तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली. रात्री घागरी फुंकविल्या. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती झाली. तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीनं उशाप दिला, ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची ओटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊ लागेल. राजा उद्या येथे येईल. तहानलेला असेल त्याचे शिपाई इथे पाण्याचा शोध करतील. तेही सगळी तयारी पाहतील, राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा तिथे येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा तिथे आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्त बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढं राजानं शिपायांना विचारलं, जिथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, या सगळ्याला पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा काय आला? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालेलं, तेव्हा आमच्यानं काही तिला मारवलं नाही. तिला आम्ही सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तुम्ही तिचा आसपास शोध करा. शिपाई निघाले. ऋषींच्या गुंफा पाहिल्या, तिथेही सापडली. राजाला शिपायाने गुंफेत नेलं. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळचा शोध केला व राणीला नमस्कार करण्यास सांगितला. नंतर तिला राजाच्या हवाले केलं. तसं उभयतांनी ऋषींना नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढं राजानं तिला रथात घातलं. आपल्या नगरी घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठवला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी आली. न्हालेली, माखलेली, पितांबर नेसलेली, शालजोडी पांघरलेली, अलंकार घातलेले, नगराच्या नारी बरोबर घेतलेल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे, नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाहीत का देवकन्या नाहीत, तुमचीच राणी तुम्हाला सामोरी येते आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतले आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला व सुखानं रामराज्य करू लागला. जशी पाटमाधव राणीला महालक्ष्मी माय कोपली होती, तशी तुम्हा आम्हावर ती न कोपो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.